हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये। तर बघा, ऑरेंजचा आज मी एक छान उपयोग सांगणार आहे। ऑरेंजचा म्हणजे ऑरेंजच्या वरच्या कवरचा। जसे शरीराला ऑरेंज पौष्टिक असतात, तसे ह्यांचे छिलकेसुद्धा आपल्या रोजच्या लाईफमध्ये खूप उपयोगी पडतात। तर बघा, हे काल आमच्या घरातल्यांनी खाल्लेले सगळे ऑरेंजचे छिलके जे होते ते मी असे जमा केले आहेत आणि थोडेसे उन्हाला वाळून घेतलेले आहेत। तर करायचं काय आहे, गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे स्टीलचं। तुमच्याकडे जे असेल ते ठेवू शकता। तर मी अंदाजाने छोट्या बॉटलच्या अंदाजाने पाणी घेतलेलं आहे। पाणी छान उकळून घ्यायचं आहे। तर बघा, पाणी आणखीन गरम झालेलं नाही आहे। तर हे आहे संत्रे म्हणजे ऑरेंज, आणि त्याचे आहेत हे छिलके मी फेकून दिलेले नाही आहेत। ही टिप बघितल्याच्या नंतर मी 100% शुअर आहे तुम्ही पण छिलके फेकून नाही देणार आहे। तर बघा, पाणी इकडं मस्त गरम झालेलं आहे। असंच पाणी गरम होऊ द्यायचं आहे। अगदी त्याच्या बियासुद्धा मी ह्या पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। आणि पाणी गरम झाल्याच्या नंतरनं हे जे छिलके आहेत, ह्याचे जे संत्र्यांचे कवर आहेत ते व्यवस्थित पाण्यामध्ये असे मिक्स करून घ्यायचे आहेत, बघू शकता तुम्ही। छान पाणी उकळायला लागलेलं आहे। चमच्याच्या साहाय्याने मी ते एकत्र करण्याचा प्रयत्न करते। थोड्या वेळानं ह्या पाण्याचा कलर चेंज व्हायला लागतो आणि ह्याच्यामध्ये अजून 2 गोष्टी आपण ॲड करणार आहे। हे आहे कोरफड, थोडासा कोरफड घेतलेला आहे, आणि आहे तुळशीची पानं आपल्या खाण्यासाठी नाही, तर ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे। तर दोन्ही गोष्टी मी ह्या पाण्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर ह्याही गोष्टी मी पाण्यामध्ये छान शिजून घेणार आहे। तर असं चमच्याच्या साहाय्याने मी सगळ्या गोष्टी एकत्र करून घेते। एकत्र करून झाल्याच्या नंतर ना बघू शकता तुम्ही, पाण्याचा कलर अगदी चेंज झालेला आहे। तुळशीचे पानं, कोरफडची एक छोटीशी दांडी आणि संत्र्याचे छिलके हे सगळे शिजून निघालेले आहेत आणि हळूहळू पाण्याचा कलरही चेंज व्हायला लागलेला आहे। जोपर्यंत पाण्याचा कलर नाही चेंज होत आहे तोपर्यंत आपल्याला हे असंच पाण्यामध्ये शिजून घ्यायचं आहे। ज्यावेळेस पाण्याचा कलर चेंज होईल त्यानंतरनं तुम्हाला गॅस बंद करायचा आहे। तर ऑलमोस्ट पाण्याचा पूर्णतः कलर चेंज झालेला आहे। मी इकडं गॅस बंद केलेला आहे। तर तुम्हाला दाखवते किती सुंदर असा आपल्या ह्याला कलर आलेला आहे। बघा, हे एक प्रकारचं लिक्विड बनवते आहे मी, बघू शकता। तर ह्याचा उपयोग आपण करणार आहे घराच्या कानाना कोपऱ्यांमध्ये, म्हणजे ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसत नाही, म्हणजे साहजिक आहे मच्छर कॉईल विजल्याच्या नंतर किंवा आपले इलेक्ट्रॉनिक मशीन आहे ते बंद झाल्याच्या नंतर मच्छर हे दारांच्या मागे, कपाटाच्या खाली किंवा घराच्या कोपऱ्यांमध्ये जाऊन बसतात। तर ह्या लिक्विडचा उपयोग तिथं मच्छर असे घर बनवतात त्या ठिकाणी मच्छर अजिबात येणार नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण घातलेला आहे कोरफड आणि संत्रे जे आहेत त्याचा एक प्रकारचा उग्र वास, आणि आपण तुळस घातलेली आहे। तर ह्या सगळ्यांच्या मिश्रणाने दाराच्या मागे लपणारे मच्छर उडूनही जातील आणि परत त्या ठिकाणावरती बसणारही नाही। तर मी अशा बॉटलला छिद्र करून घेतलेले आहेत आणि मला जिथं जिथं वाटतं की इथं मच्छर बसतील तिथं मी ह्या बॉटलमधलं जे आपलं स्प्रे आहे, जे आपण लिक्विड बनवलेलं आहे ते स्प्रे करते। बघू शकता तुम्ही, जसे जसे तुमच्या घरामध्ये कानेकोपरे आहेत तिथे तुम्ही करू शकता। ज्या अंधाऱ्या जागा आहेत तिथे तुम्ही या स्प्रेचा वापर करू शकता। एकदा करून पहा, तुम्हाला रिझल्ट लगेच कळेल। अशा कानाकोपऱ्यांमध्ये अजिबात मच्छर बसणार नाही किंवा मकडी जे असते ते कोळी ते जाळंसुद्धा नाही करणार आहे। तर मला इथं किचन वट्ट्याखाली पण इथे पण मच्छर बसतात आणि ह्या पत्र्यांवरती वगैरे पण बसतात, म्हणून मी इकडं पण स्प्रे करते। तुम्ही दिवसातून एकदा जरी केलं तरी भरपूर आहे, परत मच्छर इकडे येणार नाही याची गॅरंटी आहे। तर घराच्या कानाकोपऱ्यांमध्ये जिथे जिथे कोपरे आहेत असे तिथे मी हा स्प्रे सगळीकडे हे लिक्विड सगळीकडे स्प्रे करून घेते। बघा, भांड्याच्या रॅकच्या बाजूला किंवा पाटाचे जे कोपरे असतात असे तिथे असं स्प्रे करून घ्यायचं आहे, जेणेकरून नंतरनं मच्छर तिथे येणार नाही। बघू शकता तुम्ही, मी कपाटाच्या मागेही मारलेले आहे, तुम्ही कपाटाच्या खालीही मारू शकता। तर अशा प्रकारे सगळीकडेच मी स्प्रे करून घेते।
तर हे पहा, इकडे पण असं स्प्रे करून घ्यायचं आहे सगळीकडे. तरी पण एवढं लिक्विड माझं उरलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं कूलर. तर कूलरचे जे गवताचे असे भाग आहेत, ह्या कूलरच्या गवताच्या भागावरती हे स्प्रे करून घ्यायचे आहे, कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणावर मच्छर बसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपले जे पलंग आहेत त्यांच्या खाली, बेडच्या खाली खूप सारे मच्छर असतात. तर अशा प्रकारे मी स्प्रे करून घेते आहे. बघू शकता तुम्ही, अगदी वरती केलं तरी पुरेसं आहे, मच्छर आतमध्ये जाणार नाही. तर बघू शकता तुम्ही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय.